तारीख 18 जुलै सकाळी 7 वाजताची वेळ. साध्या वेशात आलेले दिल्ली पोलीस आणि अचानक चारही बाजूने लावलेल्या पांढऱ्या चादरी. अवघ्या 1 मिनिटामध्ये सोनम वांगचुक यांना उपोषणाच्या मंचावरून उचलून नेलं जातं. सलग 20 दिवस सरकार शांत होतं. मग अचानक 24 तासाच्या आत अशी कोणती आणीबाणी झाली की सरकारला ही कारवाई करावी लागली? पडद्यामागे नेमक्या कोणत्या हालचाली झाल्या? चला समजून घेऊयात आजच्या या एक्सप्लेनरमध्ये. नमस्कार, मी अमित कत्री, न्यूज 18 मराठीच्या विशेष व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर 20 जून पासून कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच सीजेपीचं जंतर मंतरवरती आंदोलन सुरू होतं. 28 जूनला सोनम वांगचुक यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि अमरण उपोषण सुरू केलं. पण खरं टर्निंग पॉइंट आला तो 17 आणि 18 जुलैच्या दरम्यान. सरकारच्या घाईमागे पहिलं आणि सगळ्यात मोठं कारण होतं 20 जुलैची तारीख. पण या एका तारखेची एवढी भीती का होती? आता यामध्ये मोठे 3 दबाव असू शकतात. बघा, पहिला दबाव असा आहे की 20 जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. सीजेपीने आधीच संसद भवनावरती मोर्चाची घोषणा केलेली होती. दुसरा दबाव असा असू शकतो की 17 जुलैला जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी घोषणा केली की नॅशनल कॉन्फरन्स 20 जुलैलाच पूर्ण राज्याच्या दर्जासाठी जंतर मंतरवरती धरणं देणार आहे. त्यांनी 56 राष्ट्रीय नेत्यांना या संदर्भात आमंत्रण सुद्धा दिलेलं होतं. तिसरा दबाव काय असू शकतो तर सोनम वांगचुक यांनी लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची घटना दुरुस्ती विधेयकाची मागणी लावून धरलेली होती, जी फक्त संसद अधिवेशनामध्ये पूर्ण होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारवरती 3 बाजूंनी असा प्रचंड दबाव येणार होता, जो हाताळणं कठीण ठरू शकलं असतं. पण इकडेच विषय संपत नाहीये. दुसरं मोठं कारण असं आहे की विरोधी पक्षांची अभूतपूर्व एकजूट. 14 जुलैपासून चित्र बदलू लागलं. ममता बॅनर्जींचा फोन आला. अरविंद केजरीवाल जंतर मंतरवरती पोहोचले आणि एका दिवसाच्या उपोषणाला बसले. समाजवादी पार्टी आहे किंवा शिवसेना युबीटी आहे आणि इतर बडे नेते जंतर मंतरवरती रांग लावून उभे राहिले. आता परिस्थिती किती गंभीर होती हे कशावरून ओळखायचं तर 17 जुलैला दिल्लीचे पोलीस आयुक्त अचानक हटवले जातात आणि आयबीचे विशेष संचालक अनुराग कुमार यांच्याकडे धुरा सोपवली जाते. रात्री 1:30 वाजता प्लॅन बनला आणि सकाळी 5 वाजता मंदिर मार्ग पोलीस ठाण्यातून टीम जंतर मंतरवरती धडकली. पण एक मिनिट, सोनम वांगचुक यांच्यात एवढी राजकीय ताकद आली कुठून? तर याचं उत्तर सोपं आहे, डिजिटल मोमेंटम. सीजेपीच्या आंदोलनाला सुरुवातीला फारसा प्रतिसाद मिळालेला नव्हता. पण जेव्हापासून वांगचुक जोडले गेले, सोशल मीडियावरती वादळ आलं. एक्सवरती आय स्टँड विथ सोनम वांगचुक हा टॉप ट्रेंड बनलेला होता. स्वरा भास्कर आहेत, विशाल ददलानी आहेत, नसरुद्दीन शहा किंवा सोनाक्षी सिन्हा, तसंच भुवन बाम आहे, यांसारख्या सेलिब्रिटींनी सरकारला धारेवरती धरलं. अगदी 3 इडियट्समधील सायलेन्सर म्हणजेच ओमी वैद्यने सुद्धा व्हिडिओ जारी केला. अल जझीरा आहे किंवा असोसिएटेड प्रेस आहे, यांसारख्या आंतरराष्ट्रीय मीडियाने जंतर मंतरवरून ग्राउंड रिपोर्टिंग सुरू केलं. 28 जूनला वांगचुक यांचे साधारण 4.5 लाख फॉलोअर्स होते, जे 18 जुलैला 5 लाखांच्या वरती गेले. हा प्रोटेस्ट ग्लोबल लेवलला पोहोचला. आता येऊयात सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर की त्यांची तब्येत खरंच बिघडली होती का? सोनम वांगचुक यांची तब्येत जी बिघडलेली सांगितली ती खरंच बिघडली होती का? तर 28 जूनला वांगचुक यांचं वजन होतं साधारण 65 किलोच्या आसपास, 65-66 किलो. तर 17 जुलैपर्यंत ते पोहोचलं 56 किलोवरती. म्हणजे तब्बल साधारण 14% वजन त्यांचं घटलेलं होतं. आता दिल्ली उच्च न्यायालयाने निर्देश दिले होते की गरज पडल्यास त्यांना त्यांचा जीव वाचवा आणि पोलिसांनी याच कोर्ट ऑर्डरचा दाखला देत त्यांना सफदरजंग हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पण इकडेच मोठा ट्विस्ट आला. वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी आरोप केला की हॉस्पिटल योग्य रिपोर्ट देत नाहीये. त्यांनी या विरोधात पुन्हा एकदा हायकोर्टामध्ये धाव घेतली. मग प्रश्न पडतो की वांगचुक यांना हटवून सरकारने बाजी मारली की स्वतःच जाळ्यात अडकलं? अनेक राजकीय विश्लेषक असं म्हणतायत की सरकारकडून झालेलं हे पॉलिटिकल मिसकॅल्क्युलेशन असू शकतं. पण सोनम वांगचुक यांची प्रतिमा ही देशभक्त अशी आहे, पर्यावरण प्रेमी अशी आहे आणि निष्कलंक हिरोची अशी त्यांची प्रतिमा आहे. आणि अशा चेहऱ्यावरती जेव्हा पोलीस कारवाई होते तेव्हा जनतेमध्ये चुकीचा संदेश जातो. आज धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत थेट पंतप्रधानांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली जाते. अण्णा हजारे आहेत किंवा राकेश टिकैत आहेत आणि संपूर्ण विरोधी पक्ष आता रस्त्यावरती उतरलाय. तर मित्रांनो, एका बाजूला सरकारचा कायदा सुव्यवस्थेची त्यांची भूमिका आहे आणि दुसऱ्या बाजूला लोकशाहीतील आंदोलनाचा अधिकार आहे. तुम्हाला काय वाटतं, सरकारने सोनम वांगचुक यांच्याबद्दल उचललेलं हे पाऊल योग्य होतं की सरकारची मोठी चूक ठरलेली आहे? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा न्यूज 18 मराठी.